मागच्या वर्षी 8 मेला याच ठिकाणी 5 दिवसाचा अन्नत्याग सत्याग्रह केलं होतं आणि त्यावेळेला आमची मागणी तीच होती की आमच्या आदिवासी कोळी जमातीला टोकरे कोळी एसटीचे दाखले मिळाले पाहिजेत। त्यावेळेला आम्हाला 5 दिवसाचा अन्नत्याग सत्याग्रह करून शेकडो दाखले संबंधित प्रांताधिकारी दिलेले होते, परंतु तदनंतर ते दाखले देण्याचे बंद झाले। म्हणून आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होतंय, त्यांच्या नोकरीसाठी खूप मोठा प्रश्न उभा राहतोय। म्हणून आज एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये आमचा कोळी समाज अंमळनेर, चोपडा आणि जळगाव जिल्ह्यातला राज्यभरातून काही प्रमुख पदाधिकारी आमची या अंमळनेर प्रांत कार्यालयाच्या समोर आलेले आहेत आणि असं असताना संबंधित अधिकारी आम्हाला दाखले देण्यापासून प्रवृत्त होत असतात, वंचित ठेवत असतात। आमच्या विरोधात हे संबंधित आणि विभागाचं हे षड्यंत्र आहे। मुख्यमंत्री साहेबांनी 26 तारखेला कोळी समाजासोबत एक मीटिंगचं पत्र काढलेलं होतं, परंतु 27 तारखेला आदिवासी विभागाचे 25 आमदार आणि ते मंत्री त्यांनी आमच्या विरोधात सरकारला पत्र दिलं की तुम्ही ही मीटिंग रद्द करा आणि 28 तारखेला ती मीटिंग जी होणारी होती ती 27ला रद्द झाली। पुन्हा 8 तारखेला महाशय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या कोळी जमातीसोबत मीटिंग घेण्याचं ठरवलं आणि त्याच दिवशी पुन्हा 8 तारखेला ती मीटिंग रद्द झाली। याचा अर्थ काय होतो? आमचा कोळी समाज वर्षानुवर्षापासून एक कागदाच्या तुकड्यासाठी वंचित राहिलेला आहे आणि घटनेत तरतूद असताना, ब्रिटिशकालीन गॅजेटियर्स असताना, कोर्टाचे आदेश असताना, शासनाचे 100 निर्णय असताना, प्रशासनाने दिलेले दाखले हजारो, त्यापैकी शेकडो दाखल्यांची वैधता झालेली असताना संबंधित अधिकाऱ्यांवर राजकीय आणि प्रशासकीय प्रेशर टाकला जातो। आमचा कोळी समाज, आदिवासी कोळी जमात हा अजून पण उपाशी राहिलेला आहे। पण सरकारला एक नम्र विनंती आहे की आमच्या कोळी जमातीला संपूर्ण महाराष्ट्रभर मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी या समाजाला जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र हे सुलभतेने मिळायला पाहिजे, हीच आमची सरकारकडे मागणी आहे। आणि जर सरकारने आम्हाला आमचा न्याय दिला नाही तर येणाऱ्या 2024 मध्ये न्याय देणं त्यांच्या हातात आहे आणि येणारी 2024ची निवडणूक, आमदारकी, विधानसभा हे आमच्या हातात आहे, हे सरकारने विसरू नका। हे या ठिकाणी सांगतोय, नम्र विनंती, आमच्या समाजाला न्याय तुम्ही द्या, हीच विनंती। जे मुख्यमंत्र्यांनी आमची 2 वेळेस पण मीटिंग रद्द केलेली आहे, तर मी जळगावच्या कलेक्टरला जसा साडी जोडीचा आहेर दिला, मी या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छित आहे की यांनी लवकरात लवकर आमच्या मीटिंगला लावावा, नाही तर मी साडी चोडीचा आहेर घेऊन माझ्या रणरागिणीचा मोर्चा त्याच्या घरी जाऊन त्याला साडी चोडी बांगड्यांचा आहेर दिल्याशिवाय राहणार नाही। हे माझी त्याला एकच कळकळीची विनंती आहे, त्यांनी माझ्या समाजाची मीटिंग लावावा, नाही तर आमच्या हातून कोळी समाजाच्या महिलांच्या हाताने बांगड्या घालावा, हीच माझी विनंती आहे। ही आमची आदिवासी टोकरी कोळी समाजाची जी बैठक मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत आयोजित केलेली होती ती 2 वेळा रद्द केली। आम्हाला सर्व दिसतंय की तुम्ही या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजासाठी किती वेळ देता, तुम्ही रात्री सुद्धा त्यांना वेळ देता, ओबीसी समाजाला वेळ देता। या दोघा समाजाबद्दल आमच्या मनामध्ये खूप आदर आहे, पण आदिवासी टोकरी कोळी समाजाला संविधानामध्ये आरक्षण असताना सुद्धा जर तुम्ही अंमलबजावणी करत नसाल आणि जर बैठक घेत नसाल तर 2024ला आम्ही तुम्हाला घरी बैठक लावण्याशिवाय राहणार नाही।